जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवतोय. खासगी रक्तपेढ्या असू देत किंवा मग शासकीय रक्तपेढ्या असू देत, या ठिकाणी रक्ताची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. याच अनुषंगाने आज आम्ही जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या रक्तपेढीमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी देखील रक्ताची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रक्तदात्यांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या रक्तपेढीत नेमकी काय परिस्थिती आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पॅथॉलॉजी विभागाचे डॉक्टर दीपक शेजवळ सर आहेत. आपण त्यांच्यासोबत या विषयावर बातचीत करूया. सर, सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती आहे. नेमकी आपल्या रक्तपेढीमधली काय परिस्थिती आहे आणि त्याबाबत काय सविस्तर सांगता येईल? सध्या आजच्या घडीला तरी माझ्याकडे जो स्टॉक आहे तो जवळजवळ 74 रक्तपिशव्या माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि प्रत्येक ग्रुपच्या 5-5, 6-6 रक्तपिशव्या माझ्याकडे आज घडीला अवेलेबल आहेत. पण नक्कीच ह्या मागच्या उन्हाळ्यामध्ये आपण बघितलं की उन्हाळा असल्यामुळे आणि शाळा कॉलेज बंद असल्यामुळे खूप सारे कॅम्प होत नाहीत. त्याच्यामुळे काय होते की रक्ताची तुटवडी किंवा गरज नक्कीच भासते आहे. आणि आपल्याकडे रक्त जे लागतं ते थॅलेसिमिया, सिकल सेलचे पेशंट असतील किंवा गुंतागुंतीचे ऑपरेशन्स असतील किंवा लेबर किंवा डिलेव्हरीच्या माता असतील, यांच्यासाठी खूप प्रमाणात रक्त आपल्याला द्यावं लागतं आणि त्यासाठीच या रक्ताची गरज आपल्याला भासत असते. पण विविध सेवाभावी संस्था ज्या आहेत त्या आपल्याला नियमितप्रमाणे रक्तदान करत असल्यामुळे आजच्या घडीला आपल्याकडचा स्टॉक जो आहे तो बऱ्यापैकी आहे. सर, सध्या आता तुम्ही जसं म्हटलं की सिकल सेल असेल किंवा थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांना प्रायोरिटीने रक्त द्यावं लागतं, तर नेमकी आपल्याकडे दरमहा जर आपण विचार केला तर त्याची डिमांड कशी आहे आणि तो पुरवठा तेवढ्या प्रमाणात होतोय का? पूर्ण जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे जवळजवळ 300 ते 450 जे आहेत सिकल सेल आणि थॅलेसिमियाचे रुग्ण आहेत. आणि हे रुग्ण आपण सगळ्या रक्तपेढी म्हणजे 5-6 ज्या आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या मोठ्या रक्तपेढ्या आहेत यांना आपण डिस्ट्रीब्यूट करून दिले. तर सिव्हिलच्या नावाला 70 ते 75 सिकल सेलचे पेशंट दर महिन्याला यांना आपल्याला ब्लड द्यावं लागतं. आणि जर तुम्ही माझा रोजचा खपत बघितली रक्ताची तर 25 ते 30 बॉटल मला रोज द्यावे लागतात, म्हणजे लागतं रक्त. आणि असं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर महिन्याचं ते 900 ते 1000 बॉटल महिन्याला आपल्याला लागत असतात. तर हे मागणी जी असते नक्कीच म्हणजे ही पूर्ण करताना आमची दमछाक होते. आणि आत्ताचं एवढं रणरणतं ऊन जर आपण बघितलं, या उन्हामध्ये डोनरला आपण आव्हान जरी केलं तरी त्यांची मानसिक स्थिती म्हणा किंवा त्यांची त्याची हेल्थ नसते की ते येऊन आपल्याकडे मोठ्या प्रमाणात रक्तदान करतील. तरी संत निरंकारी सारख्या किंवा संत धर्माधिकारी यांच्या संस्था असतील, यांनी बऱ्या प्रमाणात आपल्याला रक्तदान शिबिरे वेळोवेळी दिले असल्या कारणाने आपल्याला थोडासा रक्ताचा जो तुटवडा आहे तो कमी जाणवत आहे. सर, रक्तासोबतच प्लाझ्मा डोनर्स देखील अवेलेबल अनेक वेळा होत नाही, अनेकदा त्या अडचणी येतात. त्या संदर्भातला स्टॉकची काय स्थिती आहे? प्लाझ्माचं एक चांगलं असं आहे की प्लाझ्माची एक्सपायरी जी आहे ती 1 वर्षाची असते. आणि जे इतर साधारण जे रक्तपिशव्या असतात त्यांची 35 दिवस ते 42 दिवसाची असते. त्याच्यामुळे प्लाझ्मा मुबलक प्रमाणात आपल्याकडे अवेलेबल असतो. आणि प्लाझ्मा लागतो पण कमी ठिकाणी, म्हणजे बर्नचे पेशंट असतील किंवा गुंतागुंतीच्या डिलेव्हरी असतील, याच्यामध्ये युजली आपल्याला प्लाझ्मा द्यावा लागतो. आणि ती 1 वर्षाची एक्सपायरी असल्यामुळे त्याचा स्टॉक जवळ आपल्याकडे असतोच. त्याची काही कमतरता किंवा फॅक्टर रेट असेल, हिमोफिलियाचा एखादा पेशंट असेल तर आपण प्लाझ्मामधनंच तो फॅक्टर रेट बनवून देतो, म्हणजे तो फ्रेशली बनवावा लागतो. एखाद्याचं कोणाचं ऑपरेशन असेल थॅलेसिमियाच्या पेशंटचं, तर त्यांनी आपल्याला 24 तास आधी जर कॉन्टॅक्ट केला तर आपण फॅक्टर रेट कॉन्सन्ट्रेट पण त्यांना बनवून तशी मदत करू शकतो. सर, आता सद्यस्थितीमध्ये रक्ताचा काही प्रमाणात तुटवडा आहे, हे तर आपण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जाणवतच आहे. पण आता जसे वेगवेगळे रक्तगट आहेत, तर त्यामध्ये प्रकर्षाने कोणता रक्तगट असा आहे की जो सहजासहजी अवेलेबल होत नाही, त्यासाठी तुम्हाला आधीच प्लॅनिंग करून ठेवावं लागत असेल, त्या संदर्भात काही आवाहन करता येईल का? कसं आहे की सध्याला माझ्याकडे आता एचा स्टॉक कमी आहे. म्हणजे आता हे बदलत असतं, कधी एचा स्टॉक कमी असतो, कधी बीचा स्टॉक खूप जास्त लागत असतो, त्याच्यामुळे त्याची कमतरता भासत असते. पण युजली बीचे जे डोनर असतात ते कमी प्रमाणात रक्तपिशव्या असल्यामुळे ते जर आपल्याला लागले तर आम्ही आमच्याकडे जे ब्रदर असतील किंवा आमचे जे स्वेच्छाने रक्तदान करणारे कर्मचारी असतील यांचे नंबर, कॉन्टॅक्ट नंबर आम्ही घेऊन ठेवलेले असतात. आणि अशी गरज लागली की आम्ही त्यांना कॉल केला की ते येतात आणि त्या गरजूला रक्त देण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. आता सध्या जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यावर मात करण्यासाठी साहजिकच आपल्याला स्वयंसेवी संस्था असतील, काही स्वेच्छेने रक्तदान करणारे रक्तदाते असतील, त्यांना आव्हान करावं लागणार आहे आपल्याला. तर
रक्तपेढीच्या वतीने तुम्ही काय आव्हान कराल? रक्तपिढीच्या वतीने मी सर्व जळगावकरांना एवढीच आवाहन करू इच्छितो की ह्या बिकट परिस्थितीमध्ये म्हणजे ऊन बघितलं तर 47 डिग्री सेंटीग्रेड आजचं टेम्परेचर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. तर सगळ्यांना मी एकच आवाहन करेल की त्यांनी पुढे यावं आणि मोठ्या प्रमाणात या गरजू जे आपले सिकलचे थॅलेसिमियाचे लहान लहान बाळं आहेत, जे तुम्ही रक्त दिलं नाही तर उद्याचा दिवस बघतील की नाही बघतील याची शाश्वती पण त्यांना नसते. तर ह्या गरीब मुलांसाठी म्हणा तुम्ही मोठ्या प्रमाणात रक्तदान करावं असं आवाहन मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव याच्या वतीने करतो. आपण बघू शकतो सद्यस्थितीमध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती नसली तरी रक्त हे अतिशय महत्वाचा घटक आहे मानवी जीवनासाठी. त्यामुळे आता रक्ताचा जो तुटवडा जाणवत आहे त्यावर मात करण्यासाठी रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन आम्ही देखील लोकमतच्या वतीने करतोय. मी प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.